नमस्कार. मी अनिकेत शिराळे. आपण मुक्त संचार पद्धतीने प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. तर आजचा व्हिडिओ यासाठी बनवला की आपला आज मी बोललो होतो या व्हिडिओ आधी की आपण लवकरच खाद्याचा व्हिडिओ घेऊन येतो आहोत. कारण आपण आमच्या कोंबड्यांची क्वालिटी आपण बघू शकता की अशी क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी आम्ही जे ते कशा पद्धतीने खाद्य बनवतो. तर त्यासाठी जो मी हा व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी घेऊन आलोय. तर विषय असा आहे की आपण नवीनच गावरान कोंबडी पालन करतो. तर आपण जर अशा मोकळ्या रानामध्ये जर कोंबड्या सोडल्या तर काय अडचण नाही. आणि पण जर आपण आता एका गुंठ्यामध्ये जाळी केली, आपण ही सगळी जाळी बघू शकता. आपण एका गुंठ्यामध्ये जाळी केली. आता या जाळीत जर कोंबड्या फिरतात तसे दिवसभर, पण तरी देखील कॅल्शियमची पूर्तता त्यांची होत नाही. म्हणजे की अंडी देण्यासाठी आणि परत ही जी क्वालिटी ती कॅल्शियमवर टिकून राहते. आणि कोंबड्यांची क्वालिटी जी क्वालिटीवरच सगळं डिपेंड असतं, म्हणजे अंडी निघणं. आपण जर मोकळ्या रानात जर कोंबड्या सोडल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होतं. बोक्या, मांजर, मुंगूस वगैरे असं कोंबड्यांचं नुकसान करतात. तर आपण त्यासाठी त्यावर उपाय म्हणून जाळी केली, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. आणि त्यानंतर आपण आहे ना 10 गुंठ्यामध्ये लवकरच जाळी करणार आहे, जे की यांना खूप त्याचा फायदा होईल. तर आजचा जो खाद्य आहे ते कशा पद्धतीने आपण बनवू तर त्यावर मी आता सांगतो. तर आपण बघू शकता असं आता बाहेर आम्ही खाद्य ठेवलंय. आता मी हे सगळं जे खाद्य आहे यामध्ये काय काय हे मिश्रण जे आता मी तुम्हाला करून दाखवतो. मी जाळी बाहेर यासाठी ठेवलंय कारण कोंबड्या आपल्याला त्याचं मिश्रण करू देणार नाही. तर आपण जे आता याचं मिश्रण करूया आणि कोंबड्यांना टाकूया. तुम्हाला पण सांगतो त्यामध्ये काय 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 आपण वापरतो, जेणेकरून आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम भेटल. तर चला तुम्हाला आता मी दाखवतो. तर आपण आहे ना आता हे सगळं आता मी तुम्हाला दाखवतो आपण काय काय यामध्ये मिश्रण करणार आहोत. तर आपण हे जे आहे ना थोड्या तासापूर्वी पोळ्या भिजू घातल्या होत्या. तर ह्या ज्या पोळ्या ह्या शिळ्या पोळ्या आपण काय करतो, ज्या आपल्या घरामध्ये शिळ्या पोळ्या उरतात किंवा चपात्या, याला चपात्या पण म्हणतात. तर शिळ्या चपात्या ज्या आहे त्या आपण समजा उरल्या तर त्यांना काय करा, असं वाळवत घाला मस्त उन्हामध्ये कडक, जेणेकरून खूप दिवस त्या टिकून राहतील. आणि परत आहे ना आपण लग्न कार्य असे जे इव्हेंट्स असतात त्यामध्ये ज्या पोळ्या उरतात ना त्या एका ठिकाणी जमा करा आणि अशा वाळवत घाला, म्हणजे खूप दिवस आपल्याला त्या कामी येतील. तर आम्ही काय केलंय, ह्या ज्या पोळ्या आहे ना ह्या शिळ्या पोळ्या किंवा लग्न कार्याच्या पोळ्या ज्या उरलेल्या पोळ्या त्या आम्ही अशा वाळत घातल्या होत्या. आणि आता जे आहे ना ते मी काही तासापूर्वी भिजत घातल्या, जेणेकरून आपल्याला याचं आता मिश्रण करूयात. आणि याला मी चांगल्या पद्धतीने असं जे ते बारीक करून घेतलं. आणि परत आहे ना हे आपण बघू शकता हे चक्कीचं पीठ आहे. तर चक्कीचं पीठ कसं, तर तुम्हाला आता मी दाखवतो चक्कीचं पीठ. चक्कीचं पीठ कोणतं असतं तर त्याला तुम्हाला दाखवतो. आता हे बघा आपण चक्कीमध्ये आलोय आपलं दळण दळण्यासाठी. आता माझं दळण चालू आहे सध्या. तर हे बघा अशा पद्धतीने माझं दळण चालू आहे. आणि त्यानंतर आहे ना आपण बघू शकता हे जे सगळं पीठ उरलंय हे खूप दिवसाचं त्यांनी साचून ठेवलंय. तर आणि ह्या पोत्याखाली बघू शकता हे जे सांडलेलं पीठ असतं हे पीठ असतं ते चक्कीचं पीठ. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गव्हाचे दाणे सुद्धा असतात. आणि अशा पद्धतीने आपण बघू शकता पोत्याखाली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पीठ सांडलेलं असतं, जे की आपण हे खूप स्वस्त भेटतं ना आपण याला घरी घेऊन येतो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण काय करूया, तर हे जे यामध्ये गव्हाचे दाणे सुद्धा असतात, तर हे आम्ही काय करतो चाळून घेतो, जेणेकरून ते गव्हाचे दाणे पण आपल्याला खूप स्वस्त मिळतात. आणि आपण ते सगळे जे गव्हाचे दाणे अशा पद्धतीने चाळून आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या शेतात कोंबड्यांना आणतो. तर हे चक्कीचं पीठ आहे यामध्ये मी आता मिश्रण करतोय. हे जे चक्कीचं पीठ आहे हे खूप आपल्याला स्वस्त भेटतं, जे 10 रुपये किलोनं भेटतं फक्त आपल्याला. जर गहू तांदूळ विकत घ्यायचे म्हणले तर 20 रुपये किलो पडतात आपल्याला. आणि हे फक्त 10 रुपये किलोनं आपण चक्कीचं पीठ आणतो. तर अशा पद्धतीने मी आता म्हणजे हे कोरडं होण्यासाठी यामध्ये पीठ कालवतोय, जेणेकरून त्यांना कोंबड्यांना चांगलं खाता येईल. तर आता मी हे जे पीठ आहे हे सगळं पीठ यामध्ये टाकतोय आणि याचं चांगल्या पद्धतीने मिश्रण करून घेतोय.
तर असं सगळं जे पीठ आहे ते मी यामध्ये टाकतोय आणि जोपर्यंत चांगलं कोरडं होत नाही तोपर्यंत मी सगळं असं कालून घेतोय. असं चांगल्या पद्धतीने जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत आपण ते पीठ टाकलं आणि असं मस्तपणे कालून घेतलं. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालं आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण जे आहे ना ते कॅल्शियम कसं देतो. तर हे जे बघू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट हे जे ते आपण मच्छी मार्केटमध्ये ना माशा वगैरे झिंग्याचा चुरा म्हणजे की खूप स्वस्त भेटतो, 40 ते 50 रुपये किलो भेटतो. हा जर एवढा जर बघू शकता आपण हा 3 ते 4 किलो झिंग्याचा चुरा आहे जो की आपण मार्केट मधून आणलाय. आणि यामध्ये ना ज्या बारीक बारीक माशा असतात वाळत घातलेल्या त्या पण म्हणजे त्याच्या खालचा पण चुरा आहे. बघू शकता सगळं जो चुरा आहे तो झिंग्याचा चुरा आहे जो खूप आपल्याला स्वस्त मिळतो मच्छी मार्केट मध्ये. तर हा जो आहे तो मी यामध्ये कालवतो. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कीड किटकूल आणि खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम भेटतं. हे जे असतं यामुळे अंडी खूप निघतात आणि त्याचप्रमाणे त्यांची कॅल्शियमची जी आहे ती पूर्तता भरून निघते आणि आपल्या ज्या कोंबड्या आहे त्या अंडे चांगले देतात आणि त्यानंतर हिची क्वालिटी यामुळेच टिकून राहते आणि एकदम त्या असं एकमेकांना तोडत पण नाही आणि एकदम भारी क्वालिटी त्यांची राहते. तर आपण नक्की ट्राय करा. आता हे जे आहे ना हे फक्त मी 2 ते 3 मूठ फक्त यामध्ये टाकतोय आणि जर आपण आता आमच्या कोंबड्यांना फक्त 15 दिवसासाठी 2 ते 3 किलो लागतो जे की 100-150 रुपयाचा. तर आपण काय कराल हे मी आता सगळे यामध्ये टाकला फक्त 2-3 मुठीच टाकला बरं का. तर आपण असं सगळं जर मिश्रण करून घेतलं तर एकदम ओके होईल आणि त्यांची जे कॅल्शियम जे ते भेटून जाईल. म्हणजे की आपण जर बघायला गेलं तर किड किटकुल खाऊन पोट भरणारा जीव जो आहे तो हा आहे. तर यांना जर आपण आता आम्ही जाळी केली यामध्ये जर बघायला गेलं तर एवढे काही त्यांना त्यांची कॅल्शियमची पूर्तता होत नाही. तर त्यामुळे आम्ही यामार्फत त्यांना कॅल्शियम देतो. तर विषय असा आहे की आपण आहे ना दुसऱ्या पद्धतीने पण त्यांना कॅल्शियम वगैरे देऊ शकतो जे लिक्विड वगैरे भेटतं आपल्याला मेडिकल मध्ये. पण त्यापेक्षा आहे ना हे नैसर्गिकरित्या खूप चांगलं आहे जेणेकरून आपली अंडी निघतील. तर अशा पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आणि आपण बघू शकता तर हे जे खाद्य ते कशा पद्धतीने मस्त कोरडं बनलंय आणि कोंबड्यांना खायला पण व्यवस्थित होईल आता हे. तर चला आता या व्हिडिओमध्ये मी आता हे खाद्य ते कोंबड्यांना टाकते आणि कशा पद्धतीने आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या कशा पद्धतीने हे खाद्य आवडीनं खातात. तर चला आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आपण जे हे खाद्य जे ते फक्त एक टाइम टाकतो आणि संध्याकाळी जे ते हे फक्त तांदूळ हे बघू शकता आपण जे गहू आणि तांदूळ आहे. तर हे आता हे आम्ही संध्याकाळी टाकणार आहोत आणि हे जे खाद्य आहे हे फक्त आता एकच टाइम टाकणार आहोत आणि संध्याकाळी गहू आणि तांदूळ फक्त. तर चला आता तुम्हाला मी आता हे कोंबड्यांना टाकून दाखवतो कशा पद्धतीने आपल्या ज्या कोंबड्या त्या आवडीनं खातात. तर आता आहे ना आपण यांना आता मी दाखवतो कशा पद्धतीने कोंबड्या ज्या आहेत त्या आवडीनं खातात. तर आता बघा तुम्ही फक्त. तर या पत्रावरती आपण त्यांना टाकतोय जेणेकरून आपली जास्त नासाडी होणार नाही आणि त्या खातील सगळ्या व्यवस्थित. तर बघा कशा पद्धतीने आपल्या कोंबड्या ज्या आहे त्या खाद्य खातायत. आता हे सगळं जे खाद्य आहे ते मी या पत्रावरती टाकून देतो. तर आता आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता की कशा आवडीने आपल्या कोंबड्या ज्या आहे त्या मस्तपैकी असं आपलं खाद्य खातायत. तर आता जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे पिल्ल दिसत आहे ते जे पिल्ल आहे ते मी 15 ते 20 दिवसाआधी आपला पहिला व्हिडिओ टाकला होता. त्याला व्ह्यू पण चांगले आले बरं का. 10-12 हजाराच्या वरती व्ह्यू गेले सध्या. तर हे पिल्ले ना त्या व्हिडिओ मध्ये खूप छोटे होते
तर आता मी तुम्हाला ते पिल्ले दाखवतोय. तर आपण नक्की ना त्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा आपली पिल्ल जे किती लहान होते आणि आता त्यांची वाढ जी आहे ती फक्त या आपल्या खाद्यामुळे कशा प्रकारे लवकर त्यांची वाढ झाली आणि किती मोठमोठे आपल्याला दिसायला लागले. तर अशा पद्धतीने मस्तपैकी काय कोंबड्या इकडे चरतायत आपल्या आणि ह्या ज्या आहेत त्या मस्त आवडीनं खातायत. आपण बघू शकता अशा सगळ्या आपल्या रानामध्ये ज्या आहे त्या कोंबड्या चरतात आणि मस्त दिवसभर सावलीमध्ये राहतात. हे आपलं झाडाखाली राहतात. तर काय आतमध्ये सुद्धा आहेत ह्या अंडी देण्यासाठी बसल्यात. हे बघा परत ह्या कोंबड्या पण अंडी देण्यासाठी बसल्या यामध्ये. जर समजा आपल्याकडे जर पोळ्या जर नसल्या तर काय करा, तांदूळ, गहू आणि मका यांचं जे भरडा आहे तो तिन्ही मिक्स करून यांचा भरडा आणि त्यानंतर परत आपण मगाशी जो झिंग्याचा चुरा दाखवला तो त्यामध्ये टाका, जेणेकरून आपला खूप फायदा होईल. म्हणजे की आपल्याकडे जर पोळ्या अवेलेबल नसल्या तर आपण ते ट्राय करा आणि असंच खाद्याचं नियोजन जे ते करा. तर अशा पद्धतीने ते आपण खाद्याचं नियोजन करतो आणि मस्तपैकी अंडी निघतात आणि परत त्यांना त्या तोडत पण नाही, क्वालिटी पण टिकून राहते. तर आपण काय करतो म्हणजे की नवीन शेतकरी काय करतो की नवीन कुक्कुटपालन चालू करतो आणि त्यांना काय करतो आपण काय करतो गहू तांदूळ टाकतो फक्त त्यांना. तर त्यामुळे त्यांचं जे कॅल्शियमची पूर्तता भरून निघत नाही. तर त्यामुळे अंडे पण कमी निघतात. आपण नक्की हा उपाय ट्राय करा आणि बघा आपला रिझल्ट चांगला येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ आणि यामागचे पण व्हिडिओ आपण बघून घ्या. खूप छान व्हिडिओ बनवलेत मी आणि गावरान कोंबडी पालनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि इथून पुढे मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत आपल्याला गावरान कोंबड्याविषयी माहिती देणार आहे. तर धन्यवाद.